आमच्या प्रोग्रामची थीम अशी आहे, म्हणजे आपली वसुंधरा जी आहे तर वसुंधराच्या लहानपणापासून म्हणजे तिचा जन्म झाल्यावर तिच्या आईवडिलांना होणारा जो आनंद आहे तिथपासून ते प्रेग्नन्सीपर्यंत पूर्ण प्रवास आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर्वांना कशी खात्री आहे, प्रोग्रामला सुरुवात करूया. एकदा टाळ्यामध्ये फ्रेश व्हायचं. तुम्ही दोघे आता समोर बसायचं, ठीक आहे? म्हणजे मग तुम्हाला समोरून प्रोग्राम दिसेल आणि नंतर आम्ही तुम्हाला पत्ती बोलणार. वडील डोहा जेवण किंवा पोटी भरण आपल्या भारतीय संस्कृतीतला सुंदर असा एक संस्कार आहे. असा एक संस्कार आहे की ज्यामध्ये बाळाच्या प्रसन्न राहणे, आनंदी राहणे म्हणून केलेला एक छोटासा कौतुक सोहळा असतो. खरं तर आई होणं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे, खूप मोठा टप्पा आहे. असा एक टप्पा आहे ज्या टप्प्यावर तिचं आयुष्य अंतर्बाह्य बदलून जातं, अहो तिचं विश्वच बदलून जातं. आज आपण सगळेजण जिच्यासाठी जमलोय ती आपली वसुंधरा. आज वसुंधराच्या मनात आता काय विचार चालला असेल, तिच्या मनात काय भावना असतील आपण जाणून घेणार आहोत. उत्सुकता आहे तर सगळ्यांना मुलगा म्हणाले का मुलगी म्हणाले, हा प्रश्न तर सगळ्यांना पडलाय पण तिलाही पडलाय. पण याच्याशिवाय वसुंधराला आता वाटत असेल की मी जेव्हा लहान होते, वसुंधरा जेव्हा लहान होती तेव्हा मी माझ्या आई बाबांना किती त्रास दिला असेल, किती जागवलं असेल, असे खूप सारे प्रश्न सगळ्यांना पडले. चला थोडंसं मागे जाऊन बघूया. वसुंधरा जेव्हा तिच्या आई बाबांच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांचं आयुष्य कसं बदलून गेलं होतं तिच्या येण्यामुळं. पहिल्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करूया. बघूया पहिलं गाणं.
आई बाबा आले कुठे बसले? ओके ओके हरकत नाही हरकत नाही. आई आहे ना? आवाज टाकले. आईने आवाज टाकलेला आहे. आई बाबांनी गाणं पाहिलं का विचारायचं होतं. हे गाणं तुमच्यासाठी होतं. पाहिलं काय गाणं तुम्ही? तुम्हाला छोटी वसुंधरा आठवली का तुमच्याकडे आलेली? कशी होती? रडकी होती? त्रास दिला होता? कशी होती? खरं खरं सांगायचं. कळलं 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 उत्तर त्यातनं मिळालेलं आहे. म्हणजे बहुतेक त्रास दिलेले दिसतात थोडं. शाणी होती गुडगन होती हरकत नाही. वसुंधराच्या असणाऱ्या या दोघांचा दिवस कसा संपायला कळत नव्हतं. तिच्या मागं धावणं, तिला नवरमध्ये बघणं, तिचे नाट्य, तिचे लाड पडवणं या सर्व दिवस छान चालायचे. आता वसुंधरा थोडीशी मोठी झाली की आता शाळेत जायला लागली होती. तेव्हाची शाळा होती ऑफलाईन शाळा. त्यामुळे शाळेत जात होती, मस्ती करत होती, दंग करत होती. किती मस्ती आणि किती दंगा करत होती बघूया पुढच्या गाड्या. जाऊया तिच्या शाळेच्या दिवसात. ही लाईट मागे ना, ही लाईट मागे ना. हा बस बस बस. वसुंधरा शाळेचे दिवस आठवले तुला? आता लगेच बोलायचंय? कार्यक्रम झाल्यावर बोलायचंय? जाऊया पुढे. बसताय? तुला शाळेचे दिवस आठवले? शाळेचा युनिफॉर्म आठवला? सगळे दिवस आठवले बरोबर. मंडळी दिवस बरोबर सरकत होते आणि शाळेत जाणारी अवखळ अल्लड वसुंधरा आता कॉलेजची नवतर तरुणी झाली होती. कॉलेजला जायला लागली होती. कॉलेजचे दिवस म्हणजे स्वप्न बघायचे दिवस ना. अशी स्वप्न आता वसुंधराला पडायला लागली. स्वप्नात कोणतरी यायला लागलं होतं असं सगळ्यांचंच होतं नाही असं काही तिचं झालं नव्हतं. पण स्वप्नात काहीतरी एक राजकुमार असेल म्हणजे असे त्या वयाच्या भावना असतात ते सगळ्यांच्याच असतात. तर तिच्या मनात त्या वयात काय भावना होत्या, काय विचार होते बघूया पुढच्या गाण्यात. एक छानसं पुढचं गाणं बघूया.
विश्वामध्ये दंग होती, पण विजयालक्ष्मी ताईंची काळजी मात्र आता थोडीशी वाढली होती. मुली मोठ्या झाल्या, कॉलेजला जायला, सगळ्याच आयांची काळजी वाढली. मग आई काय सांगते, आपल्या लेकीला काय सांगते तेव्हा, बाई आपल्या जन्मात बाईचा जन्म जरा घाईचा जन्म आहे, त्यामुळे तू एन्जॉय कर, कॉलेज एन्जॉय कर, लाईफ एन्जॉय कर, पण काळजी पण घेशील तुझ्या या पुढच्या आयुष्यामध्ये. या अर्थाचं गाणं बघूया. आई तिला काय सांगते, जन्म बाईचा बाईचा. वसुंधराचं शिक्षण आता पूर्ण झालं होतं आणि लेकीचं शिक्षण पूर्ण झालं की घरच्यांना कशाची घाई होते. वसुंधरा काही म्हणत होते घरचे, शिक्षण झालंय थोडा जॉब पण कमी झाला, काही म्हणत नव्हते घरचे, हुशार होते, त्यामुळे असं जॉब करत राहा छानपैकी आणखी असं म्हणत होते. काहीतरी म्हणत असं मागे लागले असतील ना थोडंसे, आता बघायला लागली आता असं बघ म्हणत असतील ना. तिचं 2 ते 4 हात करायची घाई आता वसुंधराच्या घरच्यांना झाली होती आणि अशातच एक छानसं स्थळ आलं अविनाश रावांचं. मग दोघांची पसंती झाली, लग्न ठरलं. हॅलो अशातच एक छानसं स्थळ आलं अविनाश रावांचं. मग दोघांची पसंती झाली, लग्न ठरलं, साखरपुडा सुद्धा झाला आणि साखरपुडा झाल्यावर सगळ्या मैत्रिणी चिडवायला लागल्या वसुंधराला. वसुंधरा मैत्रिणींनी चिडवलं होतं लग्न ठरल्यावर, ते आत्ताच नाही फोडायचं, त्याच्याकडे येणार होतं पण लग्न ठरल्यावर चिडवलं होतं असेल ना मैत्रिणींनी. हां काही जणी होत्या चिडवणार. ओके मैत्रिणी म्हणलं तर चिडवण्यासाठीच असतात. तर कसं चिडवलं होतं तेव्हा वसुंधराला बघूया पुढच्या गाण्यात. पुढचं गाणं बघूया, झाला साखरपुडा.
सगळेजण वाट बघायला लागला त्या लग्नाच्या दिवसाची. सगळेजण तिच्याबरोबर वाट बघत होता लग्नाच्या दिवसाची. मला सांगा, या दोघांनी तुम्हाला लग्नाला बोलवलं होतं का सगळ्यांना? लॉकडाऊनमध्ये झालं, शॉर्टकट झालं, रजिस्टर मॅनेज केलं. ओके, हरकत आहे, मस्त, छान, चांगला डिसिजन. पण बऱ्याच जणांची सगळ्यांची वरातीत नाचायची हौस तेवढी राहिली असते ना. आज करूया पूर्ण है ना, आज नक्की करूया. लग्नाची छान गाणी बघूया, ज्याला नाचायचं राहिलेलं आहे सगळ्यांचंच राहिले त्यांनी स्टेजवर यायचं. आम्ही बोलवू तेव्हा नक्की स्टेजवर या, लग्नाची छान गाणी बघूया.
Entertainment, no one else. मजा आली का? नाचायला आले त्यांना मजा आली? लग्नाचा दिवस सगळ्यांना आठवण आणि ज्यांची थोडीशी इच्छा झाली ती बरातीत नाचायची आज आपण पूर्ण करायचा प्रयत्न केला. ओके, लग्नाचा दिवस सगळ्यांना आठवला. पण तेव्हाचा आहेराचं मला माहिती नाही कारण रजिस्टर होतं. आज आहेराचं कसं करूया? लग्न लागले, छान एन्जॉय केलं. आहेराचं कसं करूया? आहे लग्न लागले, आशीर्वाद दिला, डान्स केला. खूप टेन्शन आलंय, खूप विचारात पडले. पण तुमच्या टाळ्यांचा आहे आम्हाला चालणार आहे. तुमच्या टाळ्यांचा आहे मिळाला म्हणजे आम्हाला सगळं मिळालं. त्या म्हणजे मेहंदीमधल्या हाताने आणि हळदीच्या अंगाने वसुंधराने आता सासरच्या घरी प्रवेश केला. दोघांचा संसार छान सुरू झाला. त्यांच्या संसाराच्या पुढच्या प्रवासाकडे आपण जाणार आहोत. त्याच्या आधी 2 मिनिटं जरा त्यांच्याशी बोलूया, आपण गप्पा मारूया. वसुंधरा कुठे गेली? तिथे बसली, त्यांच्या शेजारी बस. येस, लग्न लागलं मला सांग. तुमच्या मनासारखं रजिस्टर लग्न झालं बरोबर. सत्यनारायण झाला त्याच्यानंतर नाही काय जागरण गोंधळ वगैरे काहीच नाही. जागरण गोंधळ झालं, सत्यनारायण नाही झाला. हा म्हणजे काय पद्धत नसते का? केलं ना ती मागणं सगळं देते, अपडेट देते मागे झाले झाले तिला आठवते मग तिला सगळं आठवतं व्यवस्थित. म्हणजे देवाचं छान पार पडलं होतं, सगळं व्यवस्थित झालं होतं बरोबर. आता वेळ आली की फिरायला जायची, आता वेळ आली की हनीमूनला जायची. जाता आलं. कुठे गेला होता? त्या बाकी मग कोणता महिना होता गेला तेव्हा? अच्छा म्हणजे आत्ताच की हाच महिना. केरळमध्ये मस्त. केरळ म्हणजे नारळाची झाडं, केरळ म्हणजे समुद्र, केरळ म्हणजे निसर्ग, केरळ म्हणजे खूप सारं वगैरे. परत जायला आवडेल केरळला? ग्रुप सोबत दोघांनी नाही जायचं आता. बाळाला घेऊन जाणार, तर सगळ्यांना घेऊन जाणार वगैरे. कारण केरळला जेव्हा हे लोक गेले होते तेव्हा छान त्या बीचवर बसले असतील, सनसेट बघत असतील, हातात हात घेतले असतील आणि नवीन संसाराची स्वप्न रंगवली असतील. रंगवली फ्युचर डिस्कशन्स म्हणूया आपण त्याला. काय काय करायचं असं थोडंसं झालं असेल ना. ओके, एकमेकांना छान वेळ दिला असणार आहे. परत जायला आवडेल केरळला. ओके नाही, तिचं म्हणणे मला सगळ्यांना घेऊन जायचं. सगळे तर जाऊच या, आत्ताच जाऊया. हां, इमॅजिन करूया केरळला आपण गेलो सगळेजण. तुम्ही बीचवर बसताय, तुम्ही सनसेट बघा, आम्ही तुमच्याकडे बघतो. चालेल? चला सगळेजण जाऊया केरळ आणि पुढचं छानसं गाणं बघूया.
केरळचे दिवस आठवले तुम्हाला? आठवले. तिथल्या बीचवर हा डान्स केला होता जेव्हा गेला होता तेव्हा? नाही केला. हा दुसरा केला होता. कुठला? डान्सच नाही केला. डान्स नाही केला, हरकत नाही. पण तुमच्या आठवणी आणि जागा केल्या हो की नाही? केरळचे दिवस दोघांना नक्की आठवले असणार आहेत. आणि आमची आरच्या आणि परशाची जोडी कशी वाटली तुम्हाला? हॅलो, कशी वाटली जोडी? हा, छान वाटली. सैराट होती जोडी. त्यामध्ये चला मंडळी, लग्नाला आता काही महिने काही वर्ष झाली होती आणि लग्नाला खूप दिवस झाले की परत घरचे काही मागे लागले ते काही म्हणत होते. हा, म्हणजे आता मनावर घ्या, चान्स घ्या असं म्हणत होते. सगळेजण मागे लागले, ते पेढे कधी देणार, बर्फी कधी देणार, असं सगळेजण मागे लागले असतील. यावेळेस मात्र वसुंधराला सुद्धा स्वप्नात दुडू धावणारं बाळ दिसायला लागलं होतं आणि एक दिवस गोड बातमी कानावर आली, तिच्याकडे गुड न्यूज असल्याची. खरं तर एवढासा अंकुर वसुंधराच्या पोटामध्ये आकार घेतोय, तिला अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतंय. मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे आपल्याला माहितीये? काय होणार आहे नाही माहिती, पण मी मात्र आई होणार आहे या विचाराने ती भरून पावते, सुखावून जाते. चला, ज्या गाण्याची वाट बघते आतून त्या डोंगराचं पहिलं गाणं बघूया आणि काय येत आहे बघूया. पेढा की बर्फी? वसुंधरा येते स्टेजवर, तू ये. मंडळी, वसुंधराकडे गुड न्यूज आहे आता सगळ्यांना कळलं. एखादी मुलगी, एखादी स्त्री जेव्हा आई होणार असते तेव्हा सगळेजण तिचं कौतुक करतात, तिचं लाड पुरवतात, तिचे डोहाळे पुरवतात, बरोबर? का तर ती आई होणार आहे, तिला आनंद झालाय. पण अजून एक व्यक्ती अशी आहे की तिलाही तेवढाच आनंद झालाय जेवढा वसुंधराला झाला. कोणाला? बाळाचे बाबा. त्यांना विसरून चालेल नाही. आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, त्यांनाही नातवंड बघायचं, तेही वाट बघतात. या सगळ्यांना घेऊन एक डान्स झाला पाहिजे, झालाच पाहिजे असं वसुंधरा म्हणते झालाच पाहिजे.
त्याच्यासाठी आपल्या लग्नात बाळाचे बाबा स्टेजवर यायचंय आणि दोन्हीकडचे आजी आजोबा त्यांनी स्टेजवर यायचंय. पुढचं गाणं बघूया. आई तू बाबा मी ये. सासू सासरे वसुंधराचे त्यांनी पण स्टेजवर यायचंय आणि आई बाबा या. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार कुणी येणार, होणार कुणी येणार. हा बाबा हे म्हणतंय, आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार कुणी येणार, होणार कुणी येणार. पहिलं म्हणजे अभ्यास करावा लागतो. ओके, तो अभ्यास किती केला? एक गेम घेऊया आपण दोघांचा. येस, सोपा गेम आहे. काही प्रश्न विचारायला त्याची उत्तरं द्यायची आहेत. दोघांना आपण पाठीला पाठ लावून बसवलंय. एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांना काही विचारायचं नाही. त्याच्या हातात दोन सॉक्स दिसतात, एक पिंक आहे, एक ब्लू सॉक्स आहे. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मुलगी असेल, वसुंधरा असेल तर पिंक सॉक्सवर करून आन्सर सांगायचा आहे. मुलगा असेल तर ब्लू सॉक्स. दोन्ही वाटत असेल आन्सर 50-50 वाटतंय तर दोन्ही आन्सर दोन्ही सॉक्सवरती घेऊन आन्सर द्यायचं. ठीक आहे. जेव्हा आन्सर द्या सॉक्सवरती घ्या फोटोग्राफरकडे बघा, म्हणजे ते छान फोटो काढते. ठीक आहे. मला सांगा तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? मग अशी जरी सांगितलं पण परत ऐकायला आवडेल. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. क्या बात आहे. लव्ह मॅरेज. कोणी पहिलं प्रपोज केलं? आता सॉफ्ट सांगायचं, बोलायचं नाहीये अजिबात. हां, बघायचं नाही. आणि परीक्षा केली, आठवा बरं पहिलं प्रपोज कोणी केलं होतं? ते म्हणतात तिने केलं, ती म्हणते त्यांनी केलं. नक्की कोणी केलं पहिलं प्रपोज? सुरुवात कशी झाली? कोणी केली सुरुवात? हां, आता लगेच बायको म्हणायचं हो मी केलं असं ते म्हणतात. बरोबर, बायको म्हणते ते बरोबर आहे. असं विसरलाय असं ती म्हणते. ओके, म्हणून अगदी उजळणी ठेवूया आज आपण. ओके नाही. बरं, इकडनं प्रपोजल तुला आलं वसुंधरा, तू किती वेळ लावलास होकार द्यायला? किती वाट बघायला लावली त्यांना? जास्त नाही.
काहीच बोलले नाही. मग नजरेने समजून घेतलं का त्यांनी? कसं समजलं त्याने की तुझं हो आहे? अच्छा, फ्रेंड्स होते, पण ते आता त्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांना कसं कळलं? 1 वर्षाने हो म्हणलीस का तू? पण त्यांनी प्रपोज केलं ना, काय माझं लग्न करशील किंवा जे काय ज्या त्यांनी विचारलं त्याला तू उत्तर काय दिलं होतं? लगेच होकार दिला होता, लगेच होकार. मनात होतच होते है ना, मनात होतं. त्यांनी विचारलं की हो म्हणून टाकली लगेच. ओके, व्हेरी गुड. पण दोघांचं हो आलं, कळलं की एकमेकांवर प्रेम आहे. त्याच्यानंतर पहिलं आय लव्ह यू कोणाला म्हटलं होतं? हा, सॉफ्टी सांगायचं. तिकडनं आलेलं आहे. व्हेरी गुड. मला त्यांना फिरायला कोणाला आवडतं जास्त? ट्रॅव्हलिंग आवडतं. ओके, त्यांना आवडतं जास्त फिरायला. त्यांचं म्हणजे दोघं नाही आवडतं. तिचं म्हणजे त्यांना जास्त आवडतं. व्हेरी गुड. स्वयंपाक कोण करतं घरी? कोण आवडतं स्वयंपाक? ते म्हणतात आम्ही दोघं करतो असं ते म्हणतात. ती म्हणते मी करते स्वयंपाक घरी असं तिचं म्हणणं आहे. ओके. शॉपिंग कोणाला आवडतं? खर्च करायला आवडतो. त्यांना आवडतं. उलट त्याने जनरली बायका शॉपिंग करतात, नवरे ओरडत असतात. इकडे उलट, इकडे नवरा शॉपिंग करतोय. कंट्रोल करते ना, बरं आहे बाई, चांगलं आहे, बरं आहे. पण तुझ्यासाठी गेलं असेल ना, काहीतरी आणत असतील. मग काय ते मग नको करू, बरं होते करू दे शॉपिंग. ओके. माझं प्रेम जास्त आहे असं कोणाला वाटतं? अच्छा, त्यांनाही वाटतं की तुझं प्रेम जास्त आहे. दोघांचं म्हणणं तिचं प्रेम जास्त आहे असं. दोघांचं म्हणणं आहे भांडतं कोण जास्त? ते म्हणतात मी भांडतो, ती म्हणते मी भांडते. तर आता तरी कबूल करतात भांडतो म्हणून. भांडण झालं तर माघार कोण घेतं? ऑफकोर्स ते पण म्हणतात की ती माघार घेते, शहाणी मुलगी ती लगेच माघार घेते. ओके, गुड. आता बाळ तुमच्याकडे येणार, या बाळावर प्रेम कोण करणार आहे जास्त? ती म्हणते मी करणार, ते म्हणतात मी करणार. म्हणजे आई बाबांचं दोघांचं प्रेम बाळाला भरपूर मिळणार. ओके. बाळाचं नाव कोण ठरवणार? अच्छा, ते म्हणतात तिने ठरवायचंय, ती म्हणते ते म्हणते तसं. दोघं मिळून ठरवा, दोघं मिळून छान बाळाचं नाव ठरवा. आता बाळ तुमच्याकडे येणार आहे तर रात्री रडणार आहे, उठणार आहे, तुम्हाला उठावं लागणार आहे. कोण आधी उठणार? सगळं तिने गृहीत धरलंय. आता मी माहेरी असताना आई उठणार, सासरी गेल्यावर सासूबाई उठणार, असं तिचं कॅल्क्युलेशन ठरलेलं दिसतंय बघून. पण तुमच्या दोघांपैकी कोण उठणार? बाळ तुमच्या जवळ असणार आहे, त्यामुळे कोण उठणार? विचारे ती म्हणते त्यांनी उठायचं बाळाच्या बाबाने. ते म्हणतात दोघांनी उठायचं. उठेल, काळजीनेच उठेल असं तिचं म्हणणं आहे. ओके. नुसतं उठून चालणार नाही, डायपर पण बदलायचं. सगळ्यांना सांगते कामं, तू काय करणारच का नाही? करणार आहे. आईला तर करावंच लागणार आहे. पण सगळे मग बाळाला छान सांभाळणार. मला माहिती आहे. शेवटचा प्रश्न, मुलगा हवा आहे का मुलगी हवी आहे? ओके. तसंच ठेव सॉक्स तुमचे दोन्ही सॉक्सवरती. अरे तुम्हाला काय वाटतं काय? हां, मग तो तुम्हाला जे वाटतंय ते सांगा. येस, गुड. तसंच ठेवा सॉक्स. फोटोग्राफरकडे बघा. येस, तुम्हाला मनापासून जे हवं आहे ते होऊ दे आणि छान हेल्दी बेबी होऊ दे अशी प्रार्थना करूया. आणि या गोड कपलला एका जोरदार टाळ्याने दस्तक देऊया. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.
बरोबर त्या गाण्याकडे आता आपण जाऊया. Yes. मंडळी चाललंय का शेवटच्या गाण्याकडे जाऊया. थांबा एकत्र काकू जाऊ मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग
तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी पोर तृप्तीने माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कळी मिजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची गप्पाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा कस्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाईचा दिशात पांगला कंठतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाईन्यारा फुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा
आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. केवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच